नेत्याचे गेल्या रविवारी दादर इथल्या हनुमान मंदिराच्या समोर महाआरती केली, रामरक्षा पठण केलं. त्याच्यानंतर हा कार्यक्रम आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्हायला लागलेला आहे. येत्या 18 तारखेला नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल, जिथे मी स्वतः जाणार आहे. माझा प्रयत्न आहे की आता हिंदूंनी झोपून चालणार नाही, जागा झालं पाहिजे. आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या हिंदू धर्माचा दुरुपयोग करून जर लुटण्याचा कार्यक्रम कोणी करत असेल तर त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. एकूणच काय की सध्या देशामध्ये फार विचित्र परिस्थिती आहे. मी मागेही बोललो होतो, कदाचित तुमच्याशीच बोललो होतो का आणखी कुठे बोललो होतो कल्पना नाही मला, पण बऱ्याच वर्षानंतर देशात आणि महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाला प्रचंड काम आहे. कारण जिथे बोट दाखवू तिथे भ्रष्टाचार चाललेला आहे. रस्त्यावरती खड्डे आहेत, पण रस्ते करणाऱ्यांचं ज्यांचं काम आहे ते गडकरी साहेब इथेनॉल वरती बोलतायत. तर एकूणच काय की अंधाधुंद कारभार सुरू आहे. आणि म्हणून मग मी असं ठरवलं की प्रत्येक वेळेला एकाच विषयासाठी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची. आणि आज मी जो विषय घेतलेला